आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला तिकीट न मिळाल्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गायब असेल अशी चर्चा रंगली आहे। येत्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या उन्नतीसाठी आवश्यक तरतूद करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं। दिव्यांग मंत्रालयासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आणि मनुष्यबळाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावणार असल्याचं अजितदादा म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेचे राज्यभर आभार दौरा करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली। निवडणुकीमध्ये नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदे जनतेचे आभार मानणार आहेत। कणकवली मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अतुल रावराणेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। 26 जानेवारीला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलं। त्यामुळे त्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय। आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात जनसंवाद दौरा केला। प्रभागात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांनी आमदार सुनील शेळकेंसमोर समस्यांचा पाढा वाचून दाखवला। भिवंडी महापालिकेचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद असणार आहे। रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। वराळा देवी तलाव जलशुद्धी केंद्राच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे 24 तास पाणी बंद आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गावरती 20 जानेवारीपासून मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे। सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे। मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे। महावितरण कंपनीचा कर्मचारी ऑन ड्युटी दारू पित असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। संबंधित व्यक्ती भिंगारी कार्यालयातला असल्याचं बोललं जातंय। ड्युटीवर असताना दारू पिणाऱ्यावरती कारवाई होणार का असं सवाल नागरिक विचारतायत। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लरवरती पोलिसांनी छापा टाकला। या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मानेरे गावात एका चाळीमध्ये राकेश भोईरकडनं अवैध हुक्का पार्लर चालवलं जात होतं। महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा आक्रमक झाली आहे। सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभाग घेतला। कराड पाटण तालुक्यात शेतकऱ्यांनी पैसे भरून अनेक महिने उलटले तरी देखील त्यांना वीज कनेक्शन काही दिलं जात नाही असा आरोप होतोय। अशातच बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलनाचा इशारा दिला। पुढच्या 10 दिवसात कृषी पंपांना वीज कनेक्शन न दिल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव महापालिकेनं मालमत्ता कराच्या वसुलीसाठी एकीकडे थकबाकीदारांना अभय योजनेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली तर दुसरीकडे संधीचं सोनं न करणाऱ्यांवरती कारवाईचा धडाका सुरू केलाय। महापालिकेनं शहरातील 4,500 मालमत्ताधारकांना जप्तीची नोटीस बजावली आहे तर 398 घरांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्याच्या मारोड गावात बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। बैलाच्या मालकानं केक कापत फटाक्यांची आतषबाजी केली। त्यासोबत ग्रामस्थांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं। अनोख्या वाढदिवसाची चर्चा सर्वत्र सुरू आहे। पंढरपूरमधील ईश्वर वटारच्या जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारात अळ्या आढळल्या। निकृष्ट दर्जाचं धान्य मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। या ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांची 50% सबसिडीवरती ट्रॅक्टर देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली। गिरगावच्या 3 शेतकऱ्यांची जवळपास 8.5 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। या शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली। मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना बुलढाण्याच्या मलकापुरात घडली। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ मोकळ्या मैदानात या युवकाची रुमालानं नाकतोंड दाबून हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपी मित्राविरोधात गुन्हा दाखल झालाय। वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्याचं स्वतंत्र सायबर सुरक्षा धोरण 2025 तयार केलं जाणार आहे। त्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापना केली आणि त्यातून राज्याच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण केलं जाणार आहे। मुंबई राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो। त्यामुळे आता वित्त विभागाने 15 फेब्रुवारीनंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असे आदेश काढलेत। हे आदेश 15 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत लागू राहतील। राज्य मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांनी पीएस, पीए आणि ओएसडी यांची नियुक्ती केली आहे तर त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केलेत। उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यालयात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत।
मुंबई एसटी महामंडळ दरवर्षी नवीन 5000 लालपरी खरेदी करणार आहे आणि त्यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करणार असून महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडेतत्वावरती बस न घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. इस्लामाबादमध्ये अल कादिर ट्रस्टशी निगडीत 2000 कोटी रुपयांच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला 14 वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे. इम्रान खान यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका न्यायालयानं ठेवलाय. दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सीमेवरती सुरू केलेलं आंदोलन पुन्हा तापलंय. शेती उत्पादनांच्या हमी भावाला केंद्र सरकारची हमी मिळावी या मुख्य मागणीसाठी 26 जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतनं 4000 बहिणींनी माघार घेतली. सरकारच्या पडताळणीमध्ये अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याच्या भीतीमुळे लेखी अर्ज देऊन या योजनेतनं महिला बाहेर पडल्या आहेत. मुंबईकरांना शुक्रवारी दिवसभर उकाडा सहन करावा लागला. मुंबईचं तापमान 35 अंशांवरती गेलं असून कमाल तापमान 4.6 अंशांनी वाढलंय. तर आज देखील कमाल तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाचा. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यातला वाद विकोपाला गेल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू आहे. या दोघांच्या वादाचा प्रवाशांना फटका बसतोय. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि बोरिवली ते भाईंदर जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली होती. काही भागात समाधानकारक हवेची नोंद झाली. दरम्यान शुक्रवारी मालाड इथे हवा वाईट नोंदवली गेली. तिथला हवा निर्देशांक 203 इतका होता, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेली. मुंबई महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई मंडळाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी यंदा देखील पालकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नर्सरीच्या 1242 जागांसाठी तब्बल 2700हून अधिक अर्ज आलेत. चारही बोर्डाच्या 21 शाळांसाठी येत्या 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सोडत काढली जाणार आहे. कुलाबा ते वांद्रे ते सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील स्थानकांमध्ये लवकरच फूड स्टॉल, एटीएम आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मेट्रो 3 मार्गिकेवरील 27 स्थानकांमधील जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही जागा दिली गेली आहे. जे रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्या त्यासाठी विविध विभागांच्या नूतनीकरणाचं काम सुरू होणार आहे. दरम्यान 2 वर्षांमध्ये रुग्णांना अद्ययावत सुविधा मिळतील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची बॅग तपासणीवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. काही वेळा बॅग तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार केला जात असल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता वरिष्ठांकडून देखरेख ठेवण्यात येणार आहे. यावर एक मोठी बातमी येते. आलिशान आणि राजेशाही आयुष्य जगणाऱ्या पतौडी राजघराण्याचा नवाब सैफ अली खानला एका सामान्य रिक्षावाल्यामुळे जीवदान मिळालं. सैफला रिक्षानं लीलावती हॉस्पिटलला नेणारा हा रिक्षावाला समोर आला. भजन सिंग असं त्याचं नाव असून त्याने सैफला रुग्णालयापर्यंत नेतानाचा थरारक अनुभव सांगितला. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, एकतर काल रिक्षावाला तो समोर आला ज्यानं सैफला आपल्या रिक्षातनं हॉस्पिटलपर्यंत नेलं. त्यानंतर काल एक निळा शर्ट घातलेला व्यक्ती वांद्रे स्टेशन परिसरामध्ये दिसला होता. आता पुढे या तपासात आज काय काय होणार? खरं तर काल जो रिक्षावाला समोर आला होता त्यानं सैफ अली खानला कसं वाचवलं हे त्याने सांगितलं. मात्र नवाब सैफ अली खान, नवाब खानदानातला सैफ अली खान, आलिशान घरात राहणारा सैफ अली खान याला वाचवणारा एक रिक्षा चालक हा किती सामान्य आहे आणि कसा तो राहतो हे सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी खार पूर्वेतील या जैननगर चाळीत आहे. ही चाळ आहे. अत्यंत मुंबईतल्या भागामध्ये चाळीचं प्रमाण तसं आहे, पण अत्यंत गजबजलेली आणि कमी छोट्या गल्ल्या असलेली ही चाळ आहे. आणि याच चाळात म्हणजे ते म्हणतात ना की हिंदीमध्ये म्हण आहे की किचड में ही कमल खिलता है, तसंच म्हणावं लागेल. हे भजन सिंग यांचं घर आहे. बघा, जायला एक माणूस जाईल इतकीच जागा आहे आणि त्यात देखील सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिले
पाणी येतं आणि ती वेळ घ्यायची होती. आम्ही बराच वेळ त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण मग त्यांना घरी पाणी भरतं, कारण सकाळी पाणी नाही भरलं तर मग दिवसभर पाणी येणार नाही. ही बघा 10 बाय 10 पेक्षाही कमी अगदी ही छोटी खोली आहे आणि इतका मोठं काम करणारा व्यक्ती, इतका जिगर ठेवणारा व्यक्ती कसा राहतो हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा आहे. हे आहेत ते भजन सिंग, ज्यांनी काल सैफ अली खान याचा जो जीव आहे तो वाचवला होता. डॉक्टरांनी जे सांगितलं होतं की 2 mm चाकू जो आहे तो फक्त 2 mm राहिला, ज्यामुळे जर तो 2 mm आणखी घुसला असता तर सैफ अली खानचा जीव देखील जाऊ शकला असता. त्याला वेळेत हॉस्पिटलला नेलं. इतकी मोठे व्यक्ती आहेत, नवाब आहेत, ऍक्टर आहे, अफाट पैसा आहे, असं असताना अशा वेळी त्यांच्या घरात गाडी चालवणारं कोण नव्हतं. गाड्या 50 होत्या, पण गाडी चालवणारं कोण नव्हतं. त्यावेळेस एक मसिहा म्हणूयात किंवा देवासारखा म्हणून धावून आला, ते म्हणजे भजन सिंग आहेत. हे संपूर्ण त्यांचे भाऊबंद आहेत, त्यांचे मित्रपरिवार आहेत. या एवढीशा खोलीमध्ये 6 जण झोपतात आणि सकाळी पाणी आलं तर ते पाणी भरल्याशिवाय त्यांना काही दिवस त्यांचा सुरू होत नाही, कारण लंबा दिवसा पाणी नसणार. भजन सिंह जी, सबसे पहले आपकी बहुत बहुत बधाइयाँ. जितना आपका रिक्शा है उससे थोड़ा ही बड़ा आपका घर है, लेकिन उससे कई बड़ा आपका दिल है और कई बड़ा आपका जिगरा है. आप जब भी देखते हो कि नाइट में आप रिक्शा चलाते हो तो बहुत जगह ऐसा कोई इंसिडेंस हुआ, कोई किधर मारामारी हुई या फिर कोई खून से लथपथ है, तो हम लोग जाते नहीं आगे, क्यों लफड़ा, आप अपने आप पे मोल ले. लेकिन आपने वो सोचा नहीं, आपने जिगरा दिखाया और आप आगे चल के गए, जिस कारण आज बॉलीवुड का एक स्टार सैफ अली खान जिंदा है, सही सलामत है. जी हाँ, मुझे बस यही खुशी होगी कि जल्द से जल्द वो ठीक ठाक हो जाए और भगवान से मेरी यही दुआ रहेगी. बाकी जो मेरा कर्तव्य बना, जो मेरे को अच्छा लगा वो मैंने किया. पहले डर तो रहा था, मैं भी डर रहा था, मैंने छोड़ा कहीं मेरे को भी लपेटे में पुलिस ना ले ले पूछताछ के लिए. तो फिर भी मैंने चलो जो भी है अब जो कर दिया तो कर ही दिया है. मैं तो अपने लिए अच्छा किया है. भगवान देखिए आप, जो मेरे को अच्छा लगा कि चलो हॉस्पिटल फटाफट छोड़ दो इनको, तो मैं अपने जल्दी से जल्दी कोशिश किया उनको छोड़ने के लिए. आपको डर लगा था उस वक्त? हाँ, आप जो बोल रहे थे कि पुलिस के दासे में ना है, नाइट में आप गाड़ी चलाते हैं बहुत, तो गाड़ी चलाते वक्त पुलिस आपको, रिक्शा किधर खड़े तो पुलिस आके चल निकल जाए यहाँ से साइड में, बहुत बार होता है. लेकिन कल जो परसों आपने जो देखा तो कैसी उसकी हालत थी? हाँ, उस टाइम बहुत गंभीर रूप से थे, एकदम खून से लथपथ थे वो, ज्यादा सीरियस लग रहा था. मैं तो देख के भी थोड़ा ऐसा छिकछिका था, शरीर सा थोड़ा डर सा लगा. उसके बाद जब रिक्शा में बैठ के मैंने चलो जो भी है बिल्कुल छोड़ना ही पड़ेगा. और भी उनके गेट पे परिवार के थे, जैसे भी संबंधी थे वो. उनके बाद फिर उनके साथ में एक लड़का था, बच्चा था, वो बैठे. एक उनके साथ में यंग आदमी थे जो, वो भी साथ में बैठे. यानी कुल मिला के 3 लोग बैठ गए. तो मैंने सर किधर जाएंगे, हॉस्पिटल कौन सा आपको लेके चलूँ? तो बोले पहले होली डिसाइड हुआ कि होली फैमिली या अपना लीलावती. तो बोले लीलावती ले लो, तो लीलावती सीधा लेके गया. हाँ जी. लेकिन उसमें भी आपने एक चालाकी दिखाई कि आपने छोटे रास्ते से लेके गए. हाँ जी, मेरे को जल्दी के लिए मेरे को जैसे उनका ब्लड लग रहा था, तो सीरियस कंडीशन में मैंने ज्यादा अगर सीरियस रहेगा, जितने से जल्दी अगर शॉर्ट कर लेके जाऊंगा तो थोड़ा जल्दी होएगा. हाँ जी. भी हे सगळे त्यांचे भाऊबंद आहेत, हे त्यांचे मोठे भाऊ आहेत. आपका नाम बताइए. ये सोवरन सिंह. कितना गर्व महसूस हो रहा है? बहुत सर, ऐसे भाई को नहीं देखा, जिसने लथपथ खून में हर किसी इंसान का दिल घबरा था, लेकिन मेरे भाई ने जो काम किया बहुत अच्छा किया. सैफ अली खान, आपके भाई का चेहरा टीवी पे दिखने के बाद आपको किनके फोन आए? सर फोन नहीं आया सर, मैंने खुद ही देखा. आजकल सर नेट चल ही रहा, मैंने देखा सर ऐसी बात. फिर मैंने भाई को फोन किया, बोला हाँ भाई रेस्ट में जा रहा हूँ गाड़ी निकालने. फिर बोला कोई बात नहीं, जैसे आता नहीं तो मैं बोला भाई छुट्टी कर ले. बोला कोई बात नहीं, जैसा सिचुएशन होता मैं बताता हूँ. क्या मतलब किस तरह से रोज बातचीत होती है, और आपको कभी लगा था कि आपका भाई ऐसा कुछ काम कर पाएगा, या आपको ये बड़े भाई के ही संस्कार होते हैं छोटे भाई पे? सर वही तो सर, अब गरीबी हालत से हम लोग सर पढ़े लिखे सर, वही अब यही बड़े भाई हमारे पापा 2 साल हो गए गुजरे, अब यही बड़े भाई संभाल ले. आप रो रहे हैं. मुझे समज में आता है. खरं तर हे त्यांचं खरं हे आहे. 6 बाय 6ची खोली आहे, 4 माणसं मुश्किलने या भागामध्ये उभं राहतात. इथे 6 माणसं हे लोक झोपतात. भजन सिंग आहेत रात्री. आणि एक म्हणजे चर्चा करताना मला कळालं ते म्हणजे की इथं घर परवडत नाही, मुंबईमध्ये भाडं देणं परवडत नाही, आणि यामुळे मग इथं 7 ते 8 माणसं राहतात. जागा तेवढी होत नाही, म्हणून मग ते काय करतात की जे रिक्षावाले सगळे आहेत, मग काही लोक दिवसा काही लोक रात्री गाडी चालवतात.
म्हणजे रात्री झोपतात ते दिवसा गाड्या चालवतात, जे रात्री गाड्या चालवतात ते दिवसा झोपतात, आणि असे ऍडजस्टमेंट होते. भजन सिंह जी, इतना बड़े नवाब को आपने बचाया है और इतने 6x6 के आप खोली में रहते हो, कीचड़ में ही कमल खिलता है. सर जो भी है, मैं तो ये नहीं जाना था कि सैफ अली खान जैसे जिस हालत में थे तो मैं उस टाइम नहीं पहचान रहा ये सैफ अली खान है. मैंने तो वो अपना जो काम किया, जैसे मेरे को लगा कि हाँ, जो लगा मेरे को ऐसा कि इनको जितना जल्दी से जल्दी उनको हॉस्पिटल पहुंचाया जाए, मैंने वही अपना कर्तव्य किया सर. आप क्या बोलेंगे? भजन सिंह जी से बात बहुत होती बढ़िया है. काम किया सर. ये तो कोई भी रहता सामने वाले किसी को भी हाथ देते कोई नहीं झुकता, लेकिन इसके अंदर भाईचारा था, जिगर था, तो ये लेके गया अपना. बिलकुल अजित, आणि खरंच कौतुक आहे या भजन सिंग यांचं, कारण त्यांनी जी काही चलाखी दाखवली त्यावेळी, त्यामुळे खूप कमी वेळात सैफला रुग्णालयापर्यंत पोहोचवणं शक्य झालं. धन्यवाद तुम्ही साधलेल्या या संवादासाठी. यानंतर या बुलेटिनमध्ये पुन्हा बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 19 जानेवारीला टाटा मुंबई मॅरेथॉन 2025चं आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरनं शनिवारी मध्यरात्री विरार ते चर्चगेट, बोरिवली ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे अशा 3 विशेष लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. कासार-वडवली ते गायमुख मेट्रो 4 प्रकल्पाच्या खर्चात 63 कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे. या मेट्रो मार्गिकेच्या पूर्णत्वाची मुदत 31 मार्च 2024 अशी होती, मात्र या मुदतीत काम पूर्ण न झाल्यामुळे कंत्राटदाराला एप्रिल 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. खर्चात झालेली वाढ आणि प्रकल्पाला झालेला विलंब यामुळे संबंधित कंत्राटदाराला केवळ 22 लाख रुपये दंड आकारण्यात आल्याचं माहिती अधिकाऱ्यातनं समोर आलंय. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीमध्ये तब्बल 14 वर्षांनी सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला. सिंह सफारीमधील मानसी नावाच्या मादी सिंहाने एका छाव्याला जन्म दिला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीसाठी गुजरातहून आणलेली मानस आणि मानसी ही सिंहाची जोडी पर्यटकांचं आकर्षण बनली आहे. दक्षिण मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या लेखापरीक्षणाचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळानं घेतलाय. पहिल्या टप्प्यात 500 इमारतीचं लेखापरीक्षण पूर्ण केलं जाणार आहे. यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यामध्ये 5% म्हणजेच 65 लाख अपंग आहेत. माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाते, त्याप्रमाणे अपंगांना सुद्धा मालमत्ता करात 50% सवलत दिली जाईल. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेनं राज्य सरकारकडे पाठवावा. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिलं. शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 10,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिक्षक भरतीसाठी संच मान्यता तसंच पटपडताळणी करण्यात येईल आणि त्यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत याची निश्चिती होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. 10वीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत 10वी आणि 12वीची परीक्षा लवकर सुरू होत असून 12वीची 11 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पुण्यामध्ये नदीपात्रात रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर राडारोडा टाकणाऱ्यांवरती लक्ष ठेवून त्यांच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती देण्यात आली आहे. राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं केली. नवी मुंबईतील नेरूळ भागात कोल्ड प्ले कॉन्सर्ट होणार आहे. 3 दिवसीय कोल्ड प्ले कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामुंबईतील यंत्रणांनी सज्जतेची आखणी केली आणि या कार्यक्रमासाठी नवी मुंबईत 10,000हून अधिक वाहनं येण्याचा अंदाज आहे. कोल्ड प्ले संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर निर्बंध घालण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून आयोजकांना सूचना देण्यात आल्या. कोल्ड प्लेच्या शोचं डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं. यासाठी देशभरातनं रॉक बँडचे चाहते शहरात येणार असल्यामुळे प्रमुख हॉटेलच्या खोल्या फुल झाल्या तर पार्किंगसाठी जागाही नाही. त्यामुळे नवी मुंबई मालामाल होणार आहे. तर NMMTच्या जादा बसेस तैनात ठेवण्यात आल्या आहेत. मागच्या 25 वर्षात मुंबई पालिकेचा तब्बल 6,000 कोटींचा मालमत्ता कर थकलाय. त्यात तब्बल 500 थकबाकीदार मोठे विकासक आणि व्यावसायिक संस्था आहेत. त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली असून 3,095 मालमत्ता जप्त केल्या तर 25 मालमत्तांचा लिलाव सुरू झालाय. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी परभणीमध्ये लॉंग मार्च काढण्यात आला. प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्यामुळे आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवरती मोका लागता
सीआयडीमध्ये मोठे बदल करण्यात आले. सीआयडीचे तपास अधिकारी बदलण्यात आलेत, तर अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे तपास सुपूर्द करण्यात आलाय. बीडच्या केज तालुक्यात राजेगाव नाहुली इथे कराडचे समर्थक आक्रमक झाले. नांदूरकेज रस्त्यावरती टायर जळून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी कराडावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. बीडमध्ये खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची लातूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. आपल्याला लातूरच्या कारागृहात ठेवण्यात यावं अशी मागणी चाटेनंच केली होती. दरम्यान केज न्यायालयाकडून ही मागणी मान्य करण्यात आली. बीडच्या केज तालुक्यातील राजेगावमध्ये वाल्मी कराडच्या एका दिव्यांग समर्थकानं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं. कराडवरचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी चौथ्यांदा मालेगावला भेट देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मालेगाव बांगलादेश आणि रोहिंग्यांचं आश्रयस्थान बनत चालल्याचा आरोप सोमय्यांनी केला. आदर्श पतसंस्थेच्या मध्ये बुडलेल्या पैशासाठी खातेदार महिलेचं आमरण उपोषण सुरू होतं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेल्यानंतर संबंधित महिलेला भोवळ आली. मुंबई महापालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयात नागरिकांसाठी टोकन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी या संदर्भातले निर्देश दिलेत. कागदपत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. कमी वेळेत कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं आयुक्तांकडून सांगण्यात आलंय. राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळपटू डी गुकेश याच्यासोबतच भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. यावेळी राष्ट्रीय निवड समितीसोबतच कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा उपस्थित राहणार आहे. सगळ्या सविस्तर घडामोडी, सैफ अली खानच्या वरती झालेल्या हल्ल्यासंदर्भातले सगळे अपडेट आपण घेतले. त्यानंतर बातमी 36 जिल्ह्यांची, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातली बातमी आपण या बुलेटिनमध्ये बघितली. यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही सुपरफास्ट बातम्या बघायच्या आहेत. मात्र त्याआधी न्यूज 18 लोकमतच्या तमाम प्रेक्षकांचे आभार, कारण न्यूज 18 लोकमत पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं नंबर 1 न्यूज चॅनल प्रेक्षकांनी केल्याबद्दल असंच प्रेम तुमचं राहू दे आणि तुमच्यापर्यंत सगळ्या घडामोडींचे अपडेट अगदी अचूक आणि वेगवान पोहोचवण्याची जबाबदारी आमची राहील. यानंतरच्या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्या बघणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या.